आयुष्याच्या रंगपटावर होतो हिंदोळ्यासारखा माझ्या मीपणाच्या धुक्यात हरवल्या भूमिका 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 नियतीच्या ह्या खेळामधला मी असे पोरका अनंतरंगी करीत होतो तरीही मी भूमिका 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 भूमिका. हे पण आता मुग्धाचा संसार टिकवण्यासाठी मी कुठलाही प्रयत्न करेन. श्री, मला तुझ्या मदतीची गरज आहे. मुग्धा मी काय म्हणत होते तुला की तू माझ्या भानगडीत नाक खुपसाची काही गरज नाहीये तुला, आधीच सांगून ठेवते. अगं पण तुम्ही श्रीकांत भाऊजींचं मधुराशी लग्न करण्याबद्दल काहीतरी सांगत होतात, पण त्याच्यानंतर काहीच हालचाल केली नाहीत तुम्ही. आणि जर माझे पैसे मला परत मिळाले नाही तर मधुकर करंदीकरांच्या घरात मी पोलीस आणेन. हॅलो. हॅलो भाऊजी, वैशाली बोलते. हा बोल ग. कुठे आहात तुम्ही? ऑफिसमध्ये. कामात आहात का? आता ऑफिसमध्ये काम असतंच ना. बोल, काय काम होतं? भाऊजी, अहो मुग्धाताईंनी खूप मोठा घोळ घालून ठेवलाय. तुम्ही प्लीज लवकर घरी या ना. का काय केलं त्यांनी मुग्धानी? पैशांची भानगड आहे काहीतरी. अहो आम्ही त्यांना विचारायचा खूप प्रयत्न केला पण काहीच सांगत नाहीयेत त्या. प्लीज तुम्ही लवकर घरी या आणि तुम्हीच विचारा. आत्ताच घरी कोणीतरी मच्छिंद्र विस्पुते नावाचा माणूस येऊन गेला. मुग्धाताईंनी त्यांच्याकडून पैसे दुप्पट करून देईन असं सांगून 12.5 लाख रुपये घेतलेत. आणि आता तो माणूस दुप्पट पैसे मागतोय. 2 दिवसात पैसे दिले नाही तर म्हणाला पोलीस कंप्लेंट करेन म्हणून. ठीक आहे, येतो मी घरी. लवकर घरी या भाऊजी. ही मुग्धा काय काय उद्योग करणार आहे कोणास ठाऊक. अहो अहो कुठे होता तुम्ही? किती फोन केले तुम्हाला, तुम्ही फोन का नाही उचलला? ऑफिसमध्ये मी कामात असतो आणि एकदा फोन कट केला की समजून जायचं. वारंवार फोन करायची गरज नाहीये. अहो खूप मोठा प्रॉब्लेम झालाय म्हणून. काय झालंय? आज घरी मच्छिंद्र विस्पुते नावाचा माणूस येऊन गेला. म्हणजे स्टोरी अशी आहे तर तरीच म्हटलं, एकाच घरात राहून माझं कधी तोंड न बघणारी माझी बहीण वेळात वेळ काढून मला का भेटायला आली? 25 लाख रुपये हवे तसं का म्हणत होती? अहो तुमच्याकडे जर 25 लाख रुपये असतील ना तर मुग्धाताईंना देऊन टाकूया आपण. मुळीच देणार नाही.
मुळीच देणार नाही. हो पण मूर्खपणा तिनं केलाय ना, मग तिचा तिलाच निस्तरू दे. नाहीच तर पप्पा येऊन बघतील काय करायचंय ते. आय एम सिम्पली नॉट इंटरेस्टेड. अहो छुप छुप के मेरा जीना जला सूरज से बादल से पवन छुप छुप अहो असे कसे तुम्ही? असे कसे तुम्ही? म्हणजे काय? अहो मुग्धाताईने एवढा मोठा प्रताप केला आणि तुम्ही शांत कसे? मी काय करायला हवं मग? अहो जाऊन त्यांना विचारा, आणखी कुणाकुणाकडून असे दुपटीने पैसे देते सांगून पैसे आणलेत. ते करायची काय गरज आहे? ते तर आपल्याला तसंही आपोआपच कळणार आहे. कसं काय हो असा प्रश्न पडला ना तुला? सांग. तो आपल्या घरी येऊन गेला, त्याचं नाव काय? मच्छिंद्र विस्पुते. तोच मच्छिंद्र विस्पुते. जेव्हा असे अनेक मच्छिंद्र विस्पुते, गोरक्षनाथ सहस्त्रपुते आपल्या घरी येऊन जातील ना, तेव्हा मग आपल्याला कळेल की आपल्या मुग्धाताईंनी किती लाखांचा, किती करोडोंचा चुना लावलाय. गंमत आहे ना? मुग्धा. मग आपण मुग्धाला विचारूया की का ग मुग्धा, अशी काय मजबुरी होती तुझी की तू असं काम केलं? त्या घरात तुला कसली कमतरता होती? असं नका करू, त्यांना लगेच जाऊन विचारा. मी सुद्धा श्रीकांत भाऊजींना फोन करून कळवलंय हे सगळं. ते येतीलच आता लगेच. व्हेरी गुड, व्हेरी गुड. करेक्ट माणूस निवडला असतो, श्रीकांत भाऊजी. आता श्रीकांत भाऊजी धावत पळत येणार आणि हा प्रॉब्लेम चुटकीसरशी सोडवणार. व्हेरी गुड. नाहीतरी श्रीकांत भाऊजी आपला चांगुलपणा दाखवण्याच्या संधीच्या शोधातच असतात ना. मुग्धाच्या कारनाम्यानं त्यांना ही संधी आयतीच मिळाली. गुड, व्हेरी गुड. पण यू डोंट वरी, सगळं ठीक होईल. मी फ्रेश होऊन आलोच. किड्स किड्स नावाची मुलगी नाही. जरी मुलगी असेल तर यांना का सारखी फोन करते? भूमिका भूमिका अजून तरी 50 करोड रुपये तरी उभे करावे लागतील बघा. 50 करोड? म्हणजे मी 10 इन्व्हेस्टर पाहायचे, त्यांना 10 मेंबर करायला लावायचे. ज्या तारखेला तुम्ही पैसे दिले ना, त्याच्या 3 महिन्यांनी तिप्पट पैसे परत.
2 दिवस. 2 दिवसानंतर मी पुन्हा येईन आणि जर माझे पैसे मला परत मिळाले नाही तर मधुकर करंदीकरांच्या घरात मी पोलीस आणेन. मुग्धा, काय केलंस तू हे सगळं? मी काय विचारतोय तुला, तू काय केलंस तू हे सगळं? तुला काय कमी होतं इकडे? एवढी कशी तुला पैशाची हाव सुटली? काय उद्योग करून ठेवलेस तू हे सगळे? विश्वास ठेवला मी त्या माणसावर. पैसे दुप्पट करून द्यायची स्कीम माझ्या समोर आली होती. मी त्या माणसाची बाहेर चौकशी केली तेव्हा मला असं कळलं की हा माणूस खरंच खूप जेन्युइन आहे. त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या लोकांकडनं पैसे घेतले होते त्या सगळ्या लोकांचे पैसे मुदतीच्या आत परत केले होते. आणि म्हणूनच मी ही रिस्क घ्यायचं ठरवलं. बरं, काही कागदोपत्री व्यवहार केलायस? नाही. तू एवढे पैसे असेच दिलेस त्याला? मूर्ख आहेस का तू? अरे असे व्यवहार कागदोपत्री होत नसतात. आणि मला काय माहिती की हा माणूस फ्रॉड निघेल. त्याचा काय पत्ता, फोन नंबर, राहतो कुठे? काहीच नाही. घरचा पत्ता मला माहित नाही, फोन उचलत नाही आणि ऑफिस बंद आहे. हे काय केलंस तू मुग्धा? हा, अत्यंत चुकीची वागली आहेस तू, अत्यंत चुकीची. करंदीकरांच्या घरात आजपर्यंत कोणी पैसे मागायला आलं नव्हतं आणि हे फक्त तुझ्यामुळे होत आहे. मला माहितीये हे सगळं माझ्याचमुळे झालंय. पण यामागचं कारणही मी तुला सांगते. सगळेजण मला नेहमी चिडवायचे, ही मुग्धा काही करत नाही, काम करत नाही, फक्त बापाच्या पैशांवर मजा मारते, आयुष्य जगतीये. कंटाळा आला होता मला सगळ्यांचा. मला या सगळ्यांना खरंच काहीतरी करून दाखवायचं होतं रे. म्हणून हे केलंस? हा गोंधळ घातलास? काकांना कळलं ना आत्महत्या करतील ते. विस्पुते सारखे अजून कोणाकडनं घेतलेस पैसे? कोणाकडनं घेतलेस? त्याने सांगून टाक एकदाच. सगळं ऐकायची तयारी आहे माझी आता. एवढा गोंधळ घालून ठेवलाय. करंदीकरांच्या खानदानाच्या आता धिंदोडे निघतील बघ. तू जर मला मदत करणार असशील तर मी तुला सगळं सांगते. पण जर नुसती स्टोरी ऐकण्यात इंटरेस्ट असेल तर प्लीज लीव्ह मी अलोन. काय बघून घेशील तू? काय करणार आहेस तू? हा, एवढा गोंधळ घालून ठेवलास तू काय पुरे नाही? आणि तू काय करू नको, तू काही करू नको, अजून काहीतरी प्रॉब्लेम निर्माण करून ठेवशील. बुरत्याचा पाय खोलात म्हणतात ना, अशी गत झाली. तू काही करू नको. जे काही करायचंय ना ते मी करतो, बस तू शांत राहा. आणि तुला जर असं वाटत असेल की तू मला भाऊ मानत नसतानाही मी हे का करतो, तर ऐक, हे केवळ मी करंदीकरांच्या कुटुंबियांसाठी करतोय. कळलं? त्यांची इज्जत जाऊ नये म्हणून करतोय. आणि प्रसादसाठी. तू हे सगळं काय बोलतोयस? आणि या सगळ्यांशी प्रसादचा काय संबंध आहे? प्रसादचा या प्रकरणाशी संबंध नसेल, पण प्रसादचा तुझ्याशी संबंध आहे ना. तू त्याची बायको आहेस. एक मिनिट, तू प्रसाद बरोबर त्याच्या घरी म्हणजे तुझ्या सासरी जाऊन राहणार असशील तरच मी तुला मदत करणार. कळलं? भूमिका तू प्रसाद बरोबर संसार करायला तयार आहेस? जर मी नाही म्हणाले तर? काका मला पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन गेले आणि मी माझ्या अधिकारांचा गैरवापर करणार आहे तुला वाचवण्यासाठी. कदाचित मंदारला हे आवडणार नाही,
त्याचे आणि माझे संबंध जास्त बिघडतील, कारण मी माझ्या अधिकारांचा गैरवापर केलेला असेल, तोही केवळ तुला वाचवण्यासाठी. हा, एवढं करूनही तुला तुझी चूक मान्य नसेल, तुझ्यात काही सुधारणा होणार नसतील आणि तू प्रसाद बरोबर संसार करणार नसशील, तर मी तुला मदत करणार नाही. सॉरी. विस्पुते तुला 2 दिवसांची मुदत देऊन गेले. हो. मी तुला 1 दिवसाची मुदत देतो. ठरव, मला सांग. काय या मुलीचं चाललंय ना काही कळत नाही मला. अरे 25 लाखाचा घोळ घातलाय, तो निस्तरताना नाकी 9 येणार आहेत. श्री, आपण मधुकरला कळवायचं का? नाही नाही, काकांना काही सांगू नका, कोणी काही बोलू नका काकांना. टेन्शन येईल त्यांना. हिने काय घोळ घातला माहिती आहे ना? दुप्पट पैसे करून देते म्हणून लोकांकडनं पैसे घेतले. लाजिरवाणी गोष्ट आहे. काकांना जर कळलं ना, हाकलून देतील तिला घरात. काही सांगू नका तुम्ही काकांना, आणि त्यांच्यासमोर चर्चा पण करू नका. मी सुद्धा मधुकर करंदीकरांचीच मुलगी आहे आणि या प्रॉपर्टीवर जेवढा तुझा हक्क आहे ना, तेवढाच माझा सुद्धा हक्क आहे. आणि ही प्रॉपर्टी तुझ्या एकट्याला किंवा श्रीकांतला मिळेल ना, या भ्रमात तुम्ही मुळीच राहू नका, कारण या प्रॉपर्टीवर कसा हक्क मिळवायचा आहे हे मला चांगलंच माहिती आहे. मंदार, बोल. अरे इतका कसा अलिप्त राहू शकतोस तू? हा, मुग्धा तुझी बहीण आहे, तिच्यासाठी काहीतरी करावं असं नाही का रे वाटत तुला? तिच्यासाठी काहीतरी का करावं मी? आतापर्यंत तिनं माझ्यासाठी काय केलंय? अरे ती तशी वागली म्हणून तू असं वागायचंस का? जा ना, का डोकं खातेस? जा, तू एक काम कर ना, हा विषय आहे ना त्या श्रीकांतला सांग. पप्पा फॉरेनला गेलेत आणि नाहीतरी गादी श्रीकांत रावत चालवत आहेत ना, मग त्यांनाच मॅटर सॉल्व्ह करायला सांग. अरे तो त्याच्या परी प्रयत्न करतोच आहे रे. करतोय ना तो त्याच्या परीनं प्रयत्न. मग माझं डोकं का खाते? जा ना. अरे तू या घरातलाच एक आहेस म्हणून तुला सांगते मी, घरातल्यासारखा वाग. तो प्रसाद घर सोडून गेला, त्याचं काय चाललंय, तो काय करतोय, कधी त्याची विचारपूस केलीस का फोन करून? मला गरज वाटली नाही. मुग्धानं अगदी कानाखाली आवाज काढेपर्यंत हा इथे राहिला. अरे स्वतःच्या बापाचं घर असताना, बाप जिवंत असताना याला बायकोच्या घरात घर जावई म्हणून राहायची काही गरज आहे का? शुद्ध निर्लज्जपणा म्हणतात, आणि अशा निर्लज्ज माणसाला मला फोन करायची गरज नाही वाटत. मंदार, हो, आणि तू जर मुग्धाचं म्हणत असशील ना, तर तुला मुग्धाचे प्रताप ऐकायचे आहेत. 25 लाख रुपये मागायला आली होती माझ्याकडे. काय? तर मी तिला विचारलं, म्हटलं तुला 25 लाख रुपये का हवे? तर सांगायला तयार नाही की का हवेत म्हणून. म्हटलं ठीक आहे, मी तुला 25 लाख रुपये नाही देऊ शकत. काय म्हणाली माहितीये? काय म्हणाली? हक्काची भाषा बोलायला लागली.
प्रॉपर्टीवरती जेवढा तुझा हक्क आहे तेवढाच माझाही हक्क आहे असं म्हणायला लागली. अरे मग चुकीचं काय बोलली ती? कायद्याने लग्न झालेल्या मुलीला वडिलांच्या संपत्तीत हक्क सांगता येतो. कबूल, पण हे तिला आत्ता ह्या क्षणी का आठवावं? मी पैसे दिले नाहीत म्हणून. अशा या मुग्धाला तू मला मदत करायला सांगतेस? रे, जीव गेला तरी या मुग्धाला मदत करणार नाही. ती तिच्या कर्मानं मरते ना, मरू दे तिला. हो, मी का बाहेर आलो? तिथे आज जावं तर बेडरूम मध्ये ती वैशाली छळते मला. बाहेर आलो तर तुझं रडगाणं. बरं, ते असू दे. तू वैशालीला डॉक्टरकडे घेऊन जाणार होतास, त्याचं काय ठरलं? काय ठरवायचंय त्याच्यात? तुम्हाला वाटलं तर घेऊन जा तिला डॉक्टरांकडे. मला कशातच इंटरेस्ट नाही. मी बरं, माझं काम बरं. रणजित माझा माग घेत कधी येईल इथे? अगं पण मी आता जाते. श्री, माझी मयुरी नावाची मैत्रीण मयुरी नाही, तुझी बहीण मानसी आहे. काय? रणजित, बोल ना. पहिले मला फक्त डाऊट होता, पण आता कन्फर्म वाटते. तुझ्या बायकोचं कोणाबरोबर तरी टाका भिडलाय.